श्री ज्ञानदेव तुकाराम हरिभक्त माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज सांग काल काय झालं. काल ईश्वराची विलक्षण शक्ती सर्व पदार्थात आहे म्हणून सांगितलं की सर्वांचं नियमन करते. एक काही विलक्षण शक्ती आहे की जी या विश्वाचं नियमन करते आणि त्याला ईश्वरी शक्ती म्हणतात, माया शक्ती म्हणतात. अशी शब्द त्याला पर्यायवाचक येतात. नियमन जर नाही केले तर पदार्थात अस्ताव्यस्तता तयार होईल. सरळ सरळ भाग आहे की म्हणून प्रत्येक आपल्या कुटुंबाचं सुद्धा नियोजक एक व्यक्ती असतो आणि त्याला कारभारी म्हणतात. त्याने आमचे कारभारी जसे ठरवतील तसं चालतं म्हणून ते कारभारींकडे पाहिजे. ते का नंतर त्या कुटुंबाचं नियोजन करणार. एका कुटुंबात नियोजन करायचं असेल तर नियोजन करावं लागतं. एका गावचा नियोजक असतो त्याला सरपंच म्हणतात. गावचा नियोजक आहे ना, व्यक्तीचा येतो तिथे व्यक्ती आहे पण तो गावाचं नियोजन करतो बा काय आपल्या म्हणून त्याचं नाव सरपंच असं झालं. हा तालुक्याचा नियोजक तालुक्याचा तालुका पंचायत आहे ना, सभापती. नंतर जिल्ह्याचा सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष. त्याच्यानंतर नाही काही हे आहे ना आमदारांचा, काही जिल्हे त्याच्यात एकत्र येतात आमदार आणि त्याच्यावरती खासदार. तर हे आणि सगळ्या खासदारांचे संसद आणि संसदेचा पंतप्रधान. तर अशा प्रकाराने ही सगळी यंत्रणा काम करते. याला नियोजन नियमन हे मनाने काही चाललेलं आहे असं नाही. तर त्याच्यात याचंही समजा या भारताचं सुद्धा नियम आहे. पण पंतप्रधान हा सुद्धा म्हणजे पंतप्रधानाच्या ठिकाणी असणारी बुद्धी ही सुद्धा भगवत कृपापात्र बुद्धी अशी आहे की त्यांनी असं असं करावं, त्यांनी तसं तसं करावं. ही तर सुद्धा तीच नियामक बुद्धी काम करते. आपण याला ते म्हणत नाही. आपण म्हणतो की व्यक्तीने केलं, त्या व्यक्तीवर आपण टाकतो की ह्या व्यक्तीमुळे हे काम घडलं. त्या व्यक्तीला तशी बुद्धी कशी सुचली तर भगवंताची नियामक बुद्धी. असा असं व्हाव ही इच्छा कोणाची आहे? ईश्वराची. का आपली इच्छा आहे? आपल्याला आपली कसं वाटतं की ही आपल्याला आम्ही असं केलं, मी असं केलं म्हणून हे असं झालं, नाही तर झालं. पण ही वास्तविक इच्छा कोणाची आहे? जो कोणी असा मानतो की मी असं करतो म्हणून हे असं होतं तर तो हिशोब त्याच्याच नावावर टाकला जातो. वास्तविक भगवंत हा विश्वनिर्माण करतो. करोनी आकर्ता आपणा नेदी अभिमाना तळो. तो तर विश्वनिर्माण करतो, चालवतो ही, पण तरी अभिमान शून्य असतो. असा जो देव तो नियामक असा आहे, त्याला ईश्वरी शक्ती म्हणतात. माया शक्ती याने संबोधला जातो. ही शक्ती ब्रह्माच्या ठिकाणी नाही आणि ही शक्ती मायेच्या ठिकाणी सुद्धा नाही. मग ही शक्ती कशी आहे? अनिर्वचनीय. म्हणजे या दोन्ही माया असत धरली आणि ब्रह्म सत धरलं थोडा वेळ तरी या सत आणि असत याच्यावरून भिन्न अशी विलक्षण ही शक्ती आहे. म्हणून जगत दिसतं, नाहीतर जगत दिसलं नसतं. याला हो तर तिथं आहे कर्तृत्व आणि कर्तृत्वाचा मिथ्या अहंकार जीवाने धारण केला. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली. मी नेहमी सांगत असतो ना, काय तुमच्या घरात भांडीकुंडी आहेत? ते म्हणते काय नाही एवढी, पण त्याचा अभिमान किती घेतला. आणि भांडी ज्याच्या घरात आहेत असं हे ईश्वराचं घर. ते म्हणतो आपल्याकडे तर काहीच नाही आणि आमच्याकडं असतं तर कितीक राहतं किरकोळ, तरी त्याच्या प्रत्येक याचा पदार्थ वस्तूचा चित्तामध्ये भाव तयार होतो. एवढं झालं की एवढं माझं आहे बरं का, हा ग्रंथ माझा आहे बरं का, मी घरी घेऊन जातो. हा ग्रंथ माझा आहे बरं का, हे माझा ग्रंथ आहे. त्याचा इतका काय झालेला आहे अध्यास बनलेला आहे हा की त्याच्यावरती पूर्ण ममत्व धारण केलेलं आहे. तर तेव्हा ईशा हा इतकी सृष्टी निर्माण करतो, त्याच्याविषयी चांगलं ज्ञान करून घ्या आणि तो सर्वांच्या अंतर्यामी राहून नियमन करतो. आपला मूळ विषय काय आहे? तो नियमन करणारा पदार्थ हा सूक्ष्म आणि व्यापक असावा लागतो.
म्हणून ईश्वर हा सूक्ष्म आहे आणि जीवापेक्षा आपण त्याला अधिक सूक्ष्म आणि व्यापक बनवलं. म्हणून आपला जीवात्मा म्हटलं तर तो परिच्छिन्न झाला आणि ईश हा व्यापक झाला आणि तो नियंता असा बनलेला आहे. म्हणून त्याला शास्त्रात म्हटलं आहे अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वर आहे. या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर आहे. चला पुढे. नियमाने कधीच उपलब्ध न होणाऱ्या त्याला असं का म्हणणं प्रश्न होता. काय काय नियमाने कधीच उपलब्ध नव्हतं. तिला असं का म्हणणं. मायेला हां ईश्वराला नाही तर त्या मायेला त्या माया शक्तीलाच काय म्हटलेलं आहे असंच म्हणता का येणार नाही, असंच का म्हणू नये असा प्रश्न आहे. सांगा उत्तर. वस्तुधर्मा नियमेरन् शक्त्या नैव यदा तदा अन्यन्य धर्म सांकर्याद विप्लवेत जगत खलू. हां सांगा. शक्तीला वस्तूचे नियमन केलं नसतं तर म्हणजे पदार्थाचा याचा परस्पर संकर झाला असता. बरोबर आहे. नियमन नाही केल्यावर संकर होऊन जाईल म्हणजे सगळे पदार्थ एकत्र होतील. मायाकृत सगळे पदार्थ पाचही भूत. मायाकृत पदार्थ म्हणजे तरी देह. या देहात सुद्धा 5 भूत राहतात. व्यवस्थित राहतात का नाही? पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्यात एकमेकात घोटाळे केले का ह्यांनी? नाही. त्या नियमाप्रमाणे हा शरीरसुद्धा नियमाने चालतं आहे आणि बाकीचे भौतिक पृथ्वी आप तेज वायू आकाश नियमानेच चालतात. काही त्याच्यात संकर होताना दिसत नाही. संकर म्हणजे एकत्र मिसळणं याला संकर म्हणतात. आणि मग तसा होत नाही. याला कारण नियामक शक्ती काम करते आणि त्या नियामक शक्तीच्या अखत्यारीत जगत चालतं. चला. शक्ती अशी रीतीने सर्व म्हणजे पदार्थात राहून म्हणजे प्रत्येकाचं धर्माचं नियमन करते म्हणजे. हां शक्ती ही याच्यात राहून नियमन करते. पुढे. ती जर म्हणजे एकत्र मिसळली असते समजा पृथ्वीचा गंधा गुण जर उदकात मिसळला असते म्हणजे नाश झाला असता. उदक धर्माचा नाश होईल, पृथ्वी धर्माचा नाश होईल, सगळ्या धर्मांचा नाश होईल. म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी त्याचे धर्म राहतात. त्या पदार्थांचा नाश होईल. 2 धर्म एकत्र आले की मिसळला त्याचा झाला नाश. म्हणून प्रत्येक पदार्थ हा आपल्या आपल्या धर्माला वागवत असतो. पृथ्वीत्वाला गंध हा पृथ्वीचा तो पृथ्वीमध्येच राहतो. तो जलाकडे जात नाही. जलाकडे गेला तरी ती घेत नाही. याला कारण का मिसळत नाही? नियामक शक्तीचं नियमन. नाहीतरी येऊन त्याच्यात मिसळून जाईल. नाही तरीसुद्धा तो वेगळाच राहतो. म्हणून जलाच्या ठिकाणचा जलत्वपणा, अग्नीची दाहकता अग्नीच्या ठिकाणी राहते. जलाची भिजवण्याची क्षमता ही जलाच्या ठिकाणी राहते. वायूची सुकवण्याची क्षमता है ना ती त्यांच्या ठिकाणी राहते आणि याला कारण भगवंताचं नियमन आहे. चला. म्हणून देव आहे का? आहेच. कोणी जर आग्रहाने म्हणत असेल नाही वा मी नाही मानत. आता तू नाही मानत तर तुझ्या मूर्खपणाची कीव करावी बघ, दुसरं काय करा. हे एवढं सगळं जगत चाललं आहे. हे वनस्पती उगवतात, हे नियमाने उगवतात का अस्ताव्यस्त उगवतात? नियम चालू आहे. म्हणजे त्यांना कर्मगतीनुसार त्याच वनस्पती त्याच या जागेत उगवतेला दिसतात. ही वनस्पती तिकडच्या जागेत का नाही उगवली? तर तिचं कर्म त्याच मातीशी सन्मुख आहे. अगदी झाडाच्या मागंसुद्धा कर्म लागलं आहे असं म्हटलं. हे जडसुद्धा अर्थात त्याची ती गुणधर्मता आहे. त्याच मातीत का उगवलं? तुमचे जन्म त्याच मातीत का झाले? यालासुद्धा मारताना तिथेच जाऊन का मेला? इतक्या आहे. तर झाडाच्या मागंसुद्धा कर्म लागलं असं एक कुठतरी ओळीमध्ये म्हटलेलं होतं बा. म्हटले नाही तर चेतनाच्याच मागं लागला असं नाही. हे या जगाने इतक्या दिवस राहावं हे ह्याचं कर्मच आहे का नाही? अर्थात त्याच्या पाठीमागे त्यांनी काही कर्म केलं नाही की जे भोगायला आलेलं आहे. पण त्याला जे एक आयुष्यमान दिलं ह्याला आम्ही कर्मच मोजणार. कारण हे भगवंतानी जरी नियोजन केलं आहे ना त्याचं, या जगाचं आयुष्य किती असावं याचं नियोजन आहे का? नियोजन नाही. मग झाडाचंही नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्या देवाने याचंही नियोजन केलं की याचा किती कालावधी ठेवायचा आहे, या कालावधीत हे कसं राहील. आणि त्यातल्या प्रत्येक घटकांचं सुद्धा नियमन आहे. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश ऋतूंचं नियमन आहे. सगळं नियमित चाललेलं आहे. नियम सोडून काही नाही चाललेलं आहे. तर त्या असं हवं ही ईश्वरी इच्छा आहे. ईश्वरी इच्छेच्या पुढे दुसरं काही नाही.
पाऊस पडावा ही काय नियमन आहे. हा, पाऊस पडू नये हेही नियमनच. आपण नियमन या पदाचा अर्थ नुसता पाऊस पडावा एवढं ह्याला नियमन म्हणायचं असं नाही. ते दुःख द्यावं जीवांना हे सुद्धा नियमन, आणि सुख द्यावं हेही नियमनच. तर तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी येत असतात. पुढे प्रश्न आहे पुन्हा, जड शक्ती जगाचे नियमन कसं करू शकते? हां, म्हणून जड वास्तव म्हणून जड नाही तर चेतन जड, आणि त्याचंच नाव जड चेतन विलक्षण अनिर्वचनीय असं नाव केलेलं आहे. पुढे चिच्छाया वैशक शक्तीश चेतनेव विभातिसा तच्चक्षुपादि संयोगात् ब्रह्मैवैश्वरतां भजेत्. चिच्छाया वेशतशक्तिस् चेतनेव विभाति सा तच्छक्तुपादि संयोगात् ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत. सांगा पुढचा कोण सांगतोय श्लोक? पवारताई सांगतात का? सांगा. नाही केला अभ्यास, लगडताई सांगा. अन्वयार्थामध्ये सांगितलं की त्या शक्ती चैतन्याच्या आवाजाचा प्रवेश झाल्यामुळे ती सचेतन झाल्यासारखी. म्हणजे कशी? चेतन झाली. हां, त्याच्यात शक्तीचा प्रवेश झाला म्हणून चेतन झाले. तुमच्यामध्ये कशाची शक्ती आहे? चेतन शक्ती. कशी काय? ब्रह्माच्या ठिकाणी चेतन शक्ती आहे. ब्रह्माच्या ठिकाणी चेतन हे स्वरूप आहे म्हणून त्याचा चेतन हे स्वरूप आहे. आणि ही जी शरीर आहेत पंचमहाभूताची ही जड आहेत. जडाला चेतन नाही म्हणत आणि चेतनाला जड नाही म्हणत. मग जड चेतनात चेतन शक्ती येते. म्हणून हा देह जो आहे याला जड म्हणायचं का चेतन म्हणायचं? तर जड चेतन म्हणून त्या जड चेतन विभागशा अद्वैत मकरंदामध्ये आला. म्हणून याला जड चेतन आहे. आणि त्या जड चेतनाचाही नियामक जीवात्मा हा ही स्वतंत्र शक्ती. जशी ईश झाला, जसा ईश आहे म्हणजे परमेश्वर आहे किंवा ईश्वर आहे असाच जीवात्मा आहे. फक्त त्याचं स्मॉल रूप आहे, छोटंसं. आणि त्या छोटंसं रूप असलेलं ते अज्ञान आवृत्त झालं. नाहीतर एरवी तुम्ही बी ईश्वर बनले असते. पण तुम्ही का नाही बनले? अविद्या काय कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती अशी संगती आहे. मायेच्या उपाधीने शिव झाला म्हणजे ईश्वर, आणि अविद्या उपाधीने जीव झाला. आणि अविद्येमध्ये कळालं नाही, मी कोण आहे हे कळत नाही. याचंच नाव अविद्या. मी कोण आहे नाही कळत. आणि मग म्हणून मग तो उपाधीच्या अधीन गेला, आणि तो उपाधीच्या अधीन गेला नाही म्हणून त्याची स्वच्छ उपाधी धारण करून नियामक बनला. आणि हा याचं नियमन करायला लागला. कोणाच्या? जीवांचं. नाही तर तुम्ही सुद्धा चितजड तर अशी एक विलक्षण शक्ती जीवाच्या ठिकाणी आहे. याला ब्रह्मशक्ती नाही म्हणावी आणि मायाशक्ती बी नाही म्हणायची. तर त्या दोघांच्याहून विलक्षण अशी एक शक्ती आहे. म्हणून नाही जीव बोलताना किती बी सुंदर बोलतात आहे ना. चेतनतेने हालतात, इथून उठतात तिकडे जातात. सकाळपासून कितीतरी हालचाली केल्या. हे हालचाली देह करतात का? ब्रह्म करतं का? ब्रह्मही करत नाही आणि जीवही म्हणजे जड देहही करत नाही. मग त्यांच्यात एक विलक्षण शक्ती निर्माण झालेला हा जीव आहे. पण आपल्यामध्ये सुद्धा ईश्वराप्रमाणे विलक्षण शक्ती आहे. फक्त ती अल्प आणि आवृत्त आहे. आणि त्याची विशाल व्यापक आणि अनावृत्त आहे. म्हणजे ईश्वर हा अनावृत्त. ईश्वराला गुरु करण्याची गरज नाही. तर असा भाग आहे. म्हणून एक असा आणि एक असा. चला काय म्हणतात ऐका. उपाधी रूप त्या शक्तीशी संयोग झाल्यामुळे ब्रह्मच ईश्वरत्वाला प्राप्त होतो. हा ब्रह्म तसा शक्तीच्याद्वारे. नाही तर वास्तविक ईश्वर हा ब्रह्मही आहे. ईश्वर हा ब्रह्मरूपच आहे. पण शक्तीला आला म्हणून उपाधीमध्ये येतो तो. प्रकाशमध्ये सांगितलंय का आभास म्हणजे प्रतिबिंब. बर. तसं मग सूर्य प्रतिबिंबित झाला की चंद्र लागते. तसं मग मायेमध्ये जर चैतन्य प्रतिबिंबित झालं तर ते पण मग ते सचेतन लागण्यासाठी. बरोबर. त्यांना काय म्हटलं? अविवेकांना भासू लागते. हां मग विवेकांना माया नाहीच म्हणून समजायचं. ऐका. आभास म्हणजे प्रतिबिंब.
उदकात सूर्य प्रतिबिंबित झाला असता ते जसे चकचकीत दिसू लागते, बरोबर आहे. म्हणजे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं असं चकचक चकचक चक हलताना बी दिसतं ते. त्याप्रमाणे त्या मायेमध्ये चैतन्य प्रतिबिंबित झालं. कशात? मायेमध्ये. आता मायेची तुम्हाला कल्पना करावी लागेल, कारण मायेचं हे जगत जरी असेल तरी हे तमांश प्रधान आहे आणि माया ही सत्वांश प्रधान आहे. आणि त्या सत्वांश प्रधान मायेमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब हा एक वाद आहे. बिंब प्रतिबिंबवाद हा एक वाद आहे. जसा आभासवाद आहे तसा बिंब प्रतिबिंबवाद, अवच्छेदकवाद असे वाद आहेत. तर त्याच्यात या प्रतिबिंबित जे प्रकाशात्मा यांनी काय मांडलेलं आहे? तर बिंब प्रतिबिंबवाद मानलेला आहे. तर तेव्हा प्रतिबिंबित झाल्याने ते सचेतन भासायला लागलं. कोण? माया. नाही तर माया जड आहे. बरं, प्रतिबिंबित झालं कसं? तर मग त्याला संगती दुसरी काही नाही, काहीतरी अशा प्रकारे सांगितल्याशिवाय तर त्याला शुद्ध उपाधीमध्ये चैतन्याचा प्रतिबिंब पडलं अशा पद्धतीने मानून ईश्वर भाव मानावा लागेल. मायेतला ईश्वर भाव आणि अज्ञानातला अविद्येतला जीवभाव. तर अशी संगती लावलेली आहे. तर मायेमध्ये प्रतिबिंबित झाल्याने ते सचेतन म्हणजे चेतनता तयार झाली. जशी या जडामध्ये सुद्धा चेतनता तयार झाली ना, आपल्यामध्येच. नाही तर हा देह कसं काय हालेल? तर याच्यातही तशी सचेतनता अशाच प्रकाराने तयार झालेली आहे. तेव्हा सचेतन आहे असे अविवेकांना भासू लागते. वास्तविक विवेक जर केला तर त्याच्यात सचेतनता म्हणजे वास्तविक नाहीच आहे. पण नसलेलं कसं काय? तर भासायला लागतं, म्हणजे वास्तवता नाही. आणि ही गोष्ट खरी आहे. अधिष्ठान स्वरूपाकडून पाहायला गेल्यावर तुम्हाला काहीच दिसणार नाही, म्हणजे भासणार नाही. मग भासणार नाही तर मग कसं काय? संगती काय त्याला? तर अधिष्ठान स्वरूपाकडून जगत नावाचा पदार्थ झालाच नाही. आता आध्यस्थाकडून अधिष्ठानाकडे गेल्यावर काय लक्षात आलं? अधिष्ठानाकडून आध्यस्थाकडे गेल्यावर काय? आपल्या अधिष्ठानाकडे गेल्यावर काय लक्षात आलं? जीव आहे, ईश्वर आहे आणि ब्रह्म आहे असं लक्षात आलं. म्हणजे जीव आहे, जगत आहे, ईश्वर आहे आणि ब्रह्म आहे अशी संगती लावली. म्हणजे जगत आहे तर जगत आणि तर जीवाने पाहिलंच. पण जीवांचा नियामक असा कोणतरी असला पाहिजे, यांना कर्माची फळं देणारा. मग तो ईश्वर झाला. आणि ईश्वर कसा झाला म्हटले तर शुद्ध मायेतून, कारण त्याच्या ठिकाणी अज्ञान मानता येत नाही. आणि मग ईश्वर आहे. पण ईश्वरातूनही आतमध्ये पाहायला गेलं तर वास्तविक त्याच्यामध्ये जसं मायेमध्ये जसं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडावं तसं वास्तविक प्रतिबिंब पडावं. म्हणजे वास्तविक सूर्य हा जलामध्ये नाही, पण आम्ही मानला तसं मायेत वास्तविक त्याचंही प्रतिबिंब पडत नाही, पण अविवेकाने आम्ही मानलं किंवा आहे बरं का, ईश्वर आहे बरं का. याला संगती म्हणतात. याचं नाव काय केलं? हे संगती लावण्यासाठी हा विषय करावा लागेल. मग आणि अधिष्ठानाकडून पाहायला गेला त्यावेळेला तिथे काहीच नाही. म्हणजे मुक्तीमध्ये दोन प्रकार आहेत, एक जीवनमुक्ती आणि दुसरी विदेहमुक्ती. विदेहमुक्तीतून ईश्वर नाही, विदेहमुक्तीतून जगत नाही आणि जीवही नाही. आणि जीवनमुक्तीतून ब्राह्मी स्थिती आहे आणि त्याच्यातून दिसणारं जगत आहे, पण जगणो हे अवघा जनार्दन आहे. ही ब्राह्मी स्थितीचा अनुभव, त्याला ब्रह्मवाद असं म्हटलेलं आहे. ब्रह्मवाद वेगळा आहे. म्हणजे पहा, जीव हा जगात सत्य संबंधाने राहतो, मुमुक्ष हा सत्य आणि मिथ्या संबंधाने राहतो. महात्मा पुरुष जगताच्या ठिकाणी नाही, तो भगवंतच आहे असा गृहीत धरून वागत असतो. म्हणून महात्म्याची दृष्टी वेगळी, मुमुक्षूची दृष्टी वेगळी आणि जीवाची दृष्टी वेगळी. या तिन्ही दृष्ट्यामध्ये काय भेद आहे? एक ब्रह्मवादी आहे, एक विवर्तवादी आहे आणि एक जगत सत्यत्ववादी आहे. मधले आपण सोडून दिले जसे तसे. पण एक ब्रह्मवाद. तर ब्रह्मवादामध्ये महात्म्याने ज्या वेळेला पाहायला गेला
त्यावेळेला, कारण त्याच्यात एक अवस्था दिलेला आहे. तत्त्वज्ञान हे फार खालची अवस्था आहे. आणि त्याच्यानंतर सत्वापत्तीच्या पुढे गेल्यावर सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. आणि तुर्यगा अवस्थेतून जगत पाहायला गेला त्यावेळेला काय दिसलं? ब्रह्माचं दिसलं. ब्रह्मच दिसलं. नाही तर नुसता ज्ञान झालं तर ज्ञानावाल्याला कुठे जगताचं मिथ्यात्व कळतं तेव्हा ते, म्हणजे जगत ब्रह्म दिसलं तेव्हा नाही. तर ती अद्वैती भूमिका स्वतंत्र आहे आणि ती महात्म्याच्या ठिकाणी आहे. आणि विदेह मोक्षामध्ये कोणता वाद धरायचा? अजातवाद. कारण अजातवाद हा तिथे लागू झाला आणि इथं ब्रह्मवाद झाला. त्याच्या अलीकडे विवर्तवाद आला किंवा दृष्टीवाद आले. नाही त्या अलीकडे धरायचे. तर त्याच्या दृष्टी हे विवर्तवादाच्या अंतर्गत धरायचे, अंतर्गतच धरलेले. आणि त्याच्याही अलीकडे उत्पत्तीवाद आला, जड कारणवाद आला आणि त्याच्या आधी सत्यत्ववाद आला, म्हणजे जगत सत्यत्व. तरी अशा प्रकाराने, आणि त्याचा तो काय ठराविक आहे भाग, त्याच्यात काय विशेषता नाही. पण हा मग जगत सत्यत्व म्हणजे रामानुजादी आचार्यांचे वाद आले. तर हे जे आहेत ना, याच्यात शेवट आणि इकडचा शेवट आणि तिकडचा शेवट अशामध्ये पाहिल्यावर एका ठिकाणी केवळ जगत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी केवळ ब्रह्म आहे. आणि मग याला जो कोणी मुक्त झाला त्याचे दोन प्रकार केले, एक जीवनमुक्त आणि एक विदेह. त्याच्याही मुक्तीमध्ये दोन प्रकार आहेत. म्हणून आता असं आहे, जीवनमुक्त महात्म्यामध्ये सुद्धा प्रकार केले. कोणते? सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. अशाही त्याच्यातही पुन्हा अवस्था आहेत. तर तेव्हा एका दिवशी तर काय त्याचा भाव बदलत नाही. पण ज्या वेळेला हा महात्मा पुरुष पाहायला जातो त्यावेळेला मग त्याच्या लक्षात आलं की कुठेही मायेमध्ये सुद्धा प्रतिबिंब पडलेलं नाही, कारण नाहीच आहे त्यात. आणि दुसरा भाग आहे, एक कायम लक्षात ठेवा, अधिष्ठानाची नजर घेऊन वागा. आध्यस्थाच्या नजरा अधिष्ठानात मिसळू नका. अधिष्ठानाची नजर घेऊन जर वागला तर तुम्हाला स्वच्छ कळेल. म्हणजे कळायचं असेल तर, स्वच्छ कळायचं असेल तर अधिष्ठानाचीच नजर घेऊन बाळगा, मग त्यावेळेला कळायला चांगलं लागेल. मग अधिष्ठानाची नजर घेतली त्यावेळेला कुठे ईश्वर मायेमध्ये आलेला आहे, तेव्हा नाही आलेला. म्हणून हे अविवेकी म्हटलं. आणि विवेकी कोण झाला? इथला ज्ञानी झाला. ज्ञानी पुरुष म्हणतो नाही हो, अख्खं ब्रह्मच आहे, दिसणारं जगत अधिष्ठानच आहे. जगत जन नव्हे, अवघा जनार्दनच आहे. चला काय काय अलंकार येईनात का, पण सोनच आहे. अलंकाराची नजर आहे ती नामरूपाची नजर आहे. नामरूपाची नजर ज्याची आहे तो तर अध्यस्त पदार्थाला अध्यस्त म्हणून पाहतोय नामरूपाच्या नजरेत. जसा सोनाराकडे नजर कोणती आहे? सोन्याचीच नजर आहे. एक सोनार आमच्या आजारी पडले तरी विखनकर काका, ते मस्त तळतळ करतात, पण आता काय करतात. म्हणून शरीर थकण्याच्या आधी ज्ञान संपादन करावं लागतं. म्हातारपणात नाही ऐकावं, तरुणपणात यावं ऐकायला. तरुणपणात कळतं, म्हातारपणात काय कळायचं आहे, काय चाललं हे बी कळाना असं. पण आता नाईलाजाने काय म्हणतात बा. पण तसा प्रकार आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण माणसाने अशाने ते विशी विद्या तिशी धन असं सांगायचे. पहिली जुनी माणसं सांग, विशी विद्या, विशीमध्येच काय केले पाहिजे? विद्या. आणि तिशीमध्ये धन मिळावं आणि 40मध्ये जागण्याची शाश्वती आहे का? जागण्याची शाश्वती नाही, काय करायचं चाललं. फार सुंदर आहे नाही. तर त्याच्यात आणि हे सर्वोत्कृष्ट असं जे आहे ना ते हेच आहे. याच्यापेक्षा जर बुद्धी आपली अखंड हरिचिंतनात, भगवंताच्या चिंतनात किंवा अधिष्ठानाच्या चिंतनात रमलेली असेल तर तुम्ही आध्यस्थाचा संबंध लावणार नाही. आणि अशी तयार झालेली बुद्धी मायेत प्रतिबिंब नाही असं मानते. नाहीतर मग मायेत कसं काय नाही मानावं लागेल ना आम्हाला. बरं ठीक आहे, माना.
हां अविवेकाने म्हणा काय म्हणतायत. आणि मग त्यामुळे तिच्याकडे सर्वांचे नियंत्रण जर येते तर मग ईश्वर कोण आहे हा. असं कोणी विचारेल म्हणून सांगतात. बर आत्म्याच्या प्रतिबिंबाने युक्त असलेली जी अनादी माया आहे ती उपाधी हां आणि उपाधीशी ऐक्य पावल्याने सच्चिदानंद रूप हा. ब्रह्मालाच मग सर्वज्ञत्वादी रूप ईश्वरत्व येते. बरोबर. ईश्वर म्हणजे ब्रह्माला सर्वज्ञत्व येण्यासाठी काय लागेल. मायारूपी शुद्ध मायारूपी उपाधी लागेल तर सर्वज्ञता येईल अन्यथा नाही. नेहमी दोन काचा सांगत असतो तुम्हाला. एक काळी काच. काळ्या काचेतून पलीकडलं दिसतं का हो. नाही दिसत. काळ्या काचेचा काच आहे पण काळा रंग नाही मग दिसतं. मग काळा रंग म्हणजेच अज्ञान. आणि ईश्वराच्या ठिकाणी बी तीच काच वापरली पण ती काच शुद्ध काच म्हणजे सत्वगुणता म्हणजेच ईश्वर भाव. दोन्ही ठिकाणी एक जीव भाव आणि ईश्वर भाव मानले. एकाला कळाना आणि एकाला सगळंच कळतं असे दोन आहेत ते जीव आणि ईश्वर. आणि जेव्हा कधी तुम्हाला कळा मग कोण कसं काय कळेल बा आम्हाला तर तुमच्या काचा शुद्ध करा. काचा शुद्ध कशा करायच्या त्याच्यासाठी परमार्थ सुरू झाला. पहिल्यांदा चित्तशुद्धीचा परमार्थ आहे आणि नंतर पुढचं तत्त्वज्ञानाचा परमार्थ आहे. आपल्याला काही कळतं आणि काही कळत नाही तर तुमच्या काचा झुंजूमुंजू झाल्या. थोड्या पुसल्या थोड्या राहिल्या. ज्यांना काहीच कळा ना सगळ्या काळ्या काचा. हां खोता अविद्येचा मळ तो शास्त्र नाशिव आढळू. हां मग त्या अविद्येचा मळ शास्त्राने नाश केला. नाहीतरी अवघीचं पात्रे अविद्या विनाशाची अवघीचं शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचवणी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. माऊली सांगतात तसं अवघीचं शास्त्र. शास्त्र काय करतात अविद्यामळ घालत. मग आता त्याच्यातही मग आपल्या साधू संतांनी थोडंसं खाली जाऊन म्हटले असे करा निष्काम कर्म करा दान पुण्य करा दान धर्म करा चित्तशुद्धी करून घ्या. निष्काम कर्म करा. कुठे कर्म करत असताना मी केलं म्हणू नका फलाची अपेक्षा करू नका. हे चित्तशुद्धीचे उपाय दिले. पुढे जाऊन उपासनेमध्ये बी तेच प्रतिपादन केलं की तुम्ही असं करा चित्त स्थिर होऊ द्या. कारण ज्याचं चित्त स्थिर नाही त्याला शास्त्र काय करेल. त्याचं चित्तच अस्थिर आहे म्हणून त्याच्या चित्तात ते बसाना. तुमची सुई घेतली आणि इकडून दोरा घेतला आणि थरथर हात कापणारा माणूस त्याच्या हातात दिलं ह्याच्यात घाला बरं. हे ते दिवसभर असं करत बसलं तरी काही होणार नाही कारण त्याचा हातच थरथर कापतो. तसं ज्याचे चित्त अस्थिर आहेत त्याच्यात देव कसा प्रवेश करेल. त्याच्यात देव नाही प्रवेश करत तर त्याचं चित्त अस्थिर आहे. त्याला ते स्थिरत्व आणण्यासाठी आधीचे उपाय करावे लागतात. तेव्हा मलदोष आणि विक्षेप हे ज्याचे गेले की त्या स्थिर चित्तात त्याला म्हणजे ब्रह्मज्ञान फार अवघड आहे असं नाही पण अवस्था बांधायला अवघड आहे. आणि त्याला अवस्था कोणाला बांधली जाते ज्यांचा पूर्व भाग क्लिअर असेल त्याला लवकर अवस्था. मग तो एकाही जन्मात अवस्था होईल. जसा जड भरत राजा पूर्वजन्मात तयारी करून मेला आणि हरणाच्या गर्भात गेला. ज्या वेळेला तो पुन्हा ज्या वेळेला त्याचा जन्म झाला मानवी शरीरात त्यावेळेला त्याला कोणत्याही गुरुला शरण जावं लागलं का बरं. तयारी करून आला ते. आणि आता गर्भातच ज्ञान झालं असं वर्णन येतं त्याचं. वामदेव जड भरताची यांची वामदेवांचं उदाहरण त्याच्यात येतं की गर्भात ज्ञान झालं. असं कसं काय झालं. मागची तयारी पूर्व तयारीने युक्तच होता. आणि काय हो शुकाचार्यांचं बी शुकमुनी बाहेरच येईनात ना गर्भातून बाहेर येईनात तर त्यांना व्यास महर्षींसारखे वडील मिळाले. नाम मात्र धरायचं असतं कारण जीवात्म्याला काय वडील नाही पण शरीराला वडील असतात. म्हणजे शरीराच्या संबंधाने त्याच्यावर वडिलांचे आई वडिलाचे शिक्के पडतात. त्याच्या ज्या वेळेला व्यास महर्षी म्हणतात शुका बाहेर ये तर म्हणतात मला मी जगाचा वारास लागून घेणार नाही. हे जगत विषयाने भरलेलं आहे आणि मी म्हणून विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादले जे वर्णिता झाले भाट यांचे त्या गोपिकांचं वर्णन केलं त्यांनी. ते तर तेव्हा असे असणारे महात्मे पुरुष आहेत. तर यांच्या दृष्टीने बायवा ठीक आहे समजा पण मग याला आपल्याला चांगलं ज्ञान करून घ्यावं लागतं की मायेमध्ये जी उपाधी धारण करून आला तो काय आहे ईश्वर आहे. सारांश
हा उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा हे नावं कशी येतात बुवा, ईश्वराला ईश्वर, जीवाला जीव. अहो तुम्ही जसे इकडे बी म्हणता ना, श्रीमंताला श्रीमंतच म्हणता, महाराजाला महाराज म्हणतात किंवा प्राज्ञांना प्राज्ञा म्हणतात, तीच नावं सांगितली की जसं 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 काम असतं ना तसं तसंच. आता संपत्ती अधिक आहे म्हणून त्याला श्रीमंत म्हटलं. एखादा गरीब हे सुद्धा येतं त्याच्या सापेक्षित गरीब आहे, त्यामुळे गरीब आहे तो गरीब आहे म्हणजे कशावरून, म्हणजे त्याला हातपाय नाहीत. हां, त्याच्याकडे पैसा नाही, हातपाय दोघांना सारखेच आहे, गरीबाला बी सारखे आणि श्रीमंताला सारखे. एकाकडे संपत्ती एकाकडे संपत्ती, गरीब श्रीमंत भेद झाला. कोणी रावसाहेब तुमच्याकडे आहे काय पद आहे का एक रावसाहेब? त्याला रावसाहेब का म्हटलं? त्यांच्याकडे अधिकार तो दिला म्हणून त्यांना. मला वाटतं पाटबंधारे विभागात आहे का रावसाहेब पट्टे? तुमच्याकडेच आहे, PWलाच आहे. हां, मी PWला ऐकल्यासारखं वाटतं. ते पाणी सोडणारे जे असतात ते रावसाहेब असं. आणि तुमच्याकडे कोणते मला नाही माहिती. तहसीलदारांना रावसाहेब म्हणतात का? तर तहसीलदारांना रावसाहेब म्हणतात. त्यांना रावसाहेब का पद आहे त्यांच्याकडे, म्हणजे उपाधी. साहेब म्हणायला गेला तरी साहेबही माहिती, म्हणजे साहेब आले साहेब गेले. म्हणजे साहेब कशाचे म्हणले बैलगाडीवर असतात. हां, बैलगाडीवर नाही हो, त्यांच्याकडे काहीतरी एखाद्या ऑफिसमध्ये काय त्यांच्याकडे अधिकार आहे, ते झाले साहेब. माणूस म्हणून एकच, उपाधी भिन्न झाली. अगदी त्या पद्धतीने मायारूपी उपाधी धारण करणारा ईश्वर आणि अज्ञानरूपी उपाधी धारण करणारा जीव आहे. चला पुढे. काय म्हटले? पंचकोश जीवत्वाची उपाधी आहे. पंचकोशांचे वर्णन पूर्वीच केले आहे. हा आलेलं आहे पूर्वीच पाहिजे, म्हणजे हा विशेष त्याच्यापासूनच आला. आता काय 2 श्लोक राहिले आपले फक्त. हा 2-3 राहिले. ब्रह्माला प्राप्त होणारे जीवत्व सांगतात. काय जीवत्व आहे? कोशोपाधी विवक्षायाम याति ब्रह्मैव जीवताम. कोशोपाधि विवक्षायाम याति ब्रह्मैव जीवताम. पिता पितामहश्चैक पुत्र पौत्रो यथा प्रति. पिता पितामहश्चैक पुत्र पौत्रो यथा प्रति. कोशोपाधि विवक्षायाम याति ब्रह्मैव जीवताम. पिता पितामहश्चैक पुत्र पौत्रो यथा प्रति. कोशोपाधि विवक्षायाम आहे तसं पद आहे. याति ब्रह्म एव जीवताम. पिता पितामहः च एकः पुत्र पौत्रो यथा प्रति. काय पदच्छेद नाहीत त्याच्यात. ऐका परत. कोशोपाधि विवक्षायाम याति ब्रह्म एव जीवताम. पिता पितामहः, याच्यामध्ये पदच्छेद आहेत 2-3. पितामहः च एकः. बरोबर आहे. पुत्र पौत्रो यथा प्रति. हां सांगा 10 तोंडीत आहे. विवक्षायाम
ब्रह्म एव हां जीवता हां पिता पिता च एकः पुत्रपौत्रो यथा प्रति पितामहा. त्या पितामहा हे दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत आधी घेतला आणि मग सिद्धांत सांगतायत. अन्वयार्थामध्ये सुद्धा यथा म्हणजे ज्याप्रमाणे, जसा. एकः म्हणजे एकच. एव पुत्र पौत्रो, एकच पुरुष हा पुत्र आणि पौत्राला, पुत्र आणि पौत्र, नातू आपला पुत्र म्हणजे मुलगा आणि पौत्र नातवांड सगळे बाकीचे. पुत्र पौत्रो, पुत्र आणि पौत्र, मुलं आणि नातवांड, हा सगळा परिवार कोणाचा आहे? एका पुरुषाचा आहे. एका पुरुषाचा कसं काय? पुरुषाला कुठं काय मुलं होतात आणि नातवंड होतात. मग तिथे एक मायारूपी स्त्री मानली. माया एक स्त्री मानल्याशिवाय पुढचा संसार धरताच येत नाही. हां म्हणून तिथे ते म्हणजे आपण कोण म्हटले, आम्ही एकटाच जर असेल तर त्याला काय म्हणायचंच नाही. तर तो एकटाच आहे, तसाच आहे. हां पण ज्या वेळेला ते म्हटले तुम्हाला काय मुलं बाळ, म्हणले नाही मी एकटाच आहे. मग तुम्ही एकटाच आहे. हां पण ते मुलं बाळ म्हटलं की स्त्री मानावी लागते आणि स्त्री मानले की पुत्र, आणि पुत्राची परत स्त्री मानावी लागते तेव्हा दुसरा पुत्र, ते त्याचे पुत्र, नातवांड परतवांड सगळं काही पसारा वाढला. हां पण एकोहम बहुश्याम जे एकटा होता तो एवढ्याला प्राप्त झाला. कसा झाला? उपाध्या धारण करून झाला. जर तसा पूर्वी पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. इंद्रादिकाशी म्हणे मी बाहुली. हां पुढे तिची घरकुली. घरकुली तर तुम्हाला अभंग पाहून घ्या तिकडे जाऊन गाथेमधले. तर त्याच्यात तर पहिले काहीच नव्हतं, कुठंच काय नव्हतं. आणि मग कसं काय झालं? तिथे एक ढालगज निर्माण झाली, म्हणजे माया आली. आणि माया आल्याबरोबर ती मायेची उपाधी धारण करणारा त्याच्यात एकाचा जन्म झाला, त्याचं नाव ईश्वर. म्हणून सगळ्या त्याला आद्या असं म्हटलं जातं. जगताचा आद्या का आला? तर तो पहिला. त्याचं नाव पहिलं लिस्टला लागलं गेलं. आणि मग त्याच्यात तो ईश्वर आल्यानंतर मग परत म्हटलं मग बाद झालं ना आता नाही. एकले न कंठवेची म्हणून या येणे. मग त्याने लगेच खेळ मांडायला सुरुवात केली. एकट्या माणसाला करमतं का? ईश्वराला तरी करमलं असतं का? नाही. मग म्हणले आता काय करावं? म्हणले आता खेळाला सुरुवात करू आपण. म्हणून त्या एकाने काय केलं? एकोहम बहुश्याम प्रजाये. मग तो एकोहम बहुश्याम, मीच अनेक प्रजेला प्राप्त व्हावं असा त्याने संकल्प केला. आणि अनेक जीवांना मग तोच खेळायला लागला. याच्यामध्ये सृष्टी निर्माण करून काय केलेली त्याने? या सृष्टीमध्ये निर्मिती केली. आणि मग त्याच्यात त्याला आमचे निळबराय म्हणतात न कंठवेची. म्हणजे जसं एकट्या माणसाला करमत नाही तसं मग तो काय करत राहतो? काहीतरी खेळत राहतो. खेळ खोटा का असाना पण करमतो. तो खेळच आहे तो. तर त्याने ते खोटा जसे लोक म्हणले आता काय करावं, मग आता आम्हाला काही करमत नाही. मग त्याने काय केलं? ते आता नवीन खेळ कॅरम आणला. आणि इकडून एक जण बसला आणि तिकडून एक बसला. दोघं लागतील ना. एकट्याचं काय? त्याने इकडून हाणायचं, त्याने तिकडून हाणायचं. गेल्या मेल्या उठल्या. कोण? सोंगट्या. तो बऱ्याचशा मरतात ना. मेल्या उठल्या झाल्या असं चालेल. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ह्याची निष्पत्ती काय? काही नाही हो, असंच आहे ते. त्याच्यात त्याची निष्पत्ती काही नाही. तो खेळ तात्पुरता खेळ झाला. पण आता त्याच्यात याचा खेळ झाला. मी नेहमी सांगत असतो, मांजराचा होतो खेळ आणि उंदराचा जातो जीव. याच्यात मांजराचा आणि उंदराचा सुद्धा काय चालला आहे? खेळच चालला आहे. आनंद कोणाला आहे? मांजराला. आणि याचा तुम्ही आम्ही मेली उपजली, जन्माला आली गेली, रडायला लागली. आताच धाव्यावरून आलो तिकडून.
रडायला लागले रडतात. ते म्हणजे ह्यांचं का असं होतं, म्हणजे ह्यांचाच खेळ केला ह्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये कोण आहे, तोच ईश्वर आहे. जो गेला तोही ईश्वर, जलमला तोही ईश्वर, रडतो तोही म्हणजे त्याच्यातला तो जीव आहे ना, तो ईश्वर स्वरूपच आहे. तो बी म्हणजे ईश्वर आहे, ब्रह्म आहे, अख्खाच आहे ना तो. पण त्याला अज्ञानाने रडतो. आता तो जो वरचा नियंता आहे तो खेळतो. म्हणजे ईश्वराचा डाव चालला आहे हा खेळायचा. म्हणून त्याने या सृष्टीमध्ये एवढा मोठा अव्वाची सव्वा खेळ मांडला, सृष्टी निर्माण केली. त्याच्यात हे जीव या खेळामध्ये सत्यत्व मानून हसतात किंवा रडतात आणि तो सत्यत्व मानत नाही. जसे तुम्ही खेळामध्ये तुम्ही तरी कुठे सत्यत्व मानता. त्या व्यापाराचा खेळ असतो तो, व्यापाराचा कोणाकडे असेल मुलांना आणलेला, त्याच्यामध्ये असे पैसे असतात. म्हणजे सगळं पुष्कळ एवढा मोठा डब्बा येतो तो, आणि ते सगळा टाकायचं आणि त्याच्यात बसायचं. आणि मग त्यानंतर माझी कंपनी, एक विमान कंपनी घेतली मी. खेळले का नाही कोणी? हां, खेळत जा. आणि मग ते आशा, आणि मग त्याची सोंगटी कशावर गेली, त्या ह्याच्यावर गेली की तो एवढे ह्याच्यावर आली पैसे. तुला तशी जागा नाही मिळणार, तुला त्याचे काय द्यावे लागतील, पैसे द्यावे लागतील. मग ते पैसे द्यायचे, त्याच्यावरती ते त्याच्यात टाकायचे. त्याच्यात ह्याची जर सोंगटी आली आणि त्याच्यात बसली तर ह्याने काय करायचं नाही माहिती कोणाला. मग त्यांनी काय करायचं, नाहीच खेळ. अहो भाडं घ्यायचं, मग त्याच्यावर लिहिलेलं असतं भाडं, विमान कंपनीचं भाडं. ते म्हटले दे 12,000. तुम्ही खऱ्या विमानात बसले हो, खोट्यात कुठे बसले? हां, ते माहीत नाही तुम्हाला. मग मी खेळलेलो आहे ना. मग त्याच्यात व्यापारामध्ये बाजारात जा आणि व्यापार घ्यायचा आहे म्हणावं आम्हाला, व्यापाराचा खेळ. ते आणतील, मग तुम्ही आपापसात इथे येऊन खेळत बसा. हां, पण त्याला तुम्ही खरे समजताय ना. त्या व्यापारात समजा असे दोघं जण भाऊ बहीण बसलेले असतील, अजून एक शेजारी पाजारी कोणी बसलेलं असेल, 2-4 पोरं बसतात ते. आणि मग ते ज्या वेळेला खेळतात, मग ती खेळायला लागली, त्या तिकडून आईने हाक मार, चला जेवायला म्हटलं की त्यांनी ती सगळा मोडणार. माझे पैसे, तुझं बिझं काय नाही, सगळं एकच असतं. सगळ्यांचे पैसे गोळा करून डब्यात टाकले का नाही, सगळ्या सोंगट्या भिंगट्या सगळं बंद केलं, चला आपलं चाललं जेवायला. त्यांना दुःख झालं का त्या पोरांना? ते फार सुंदर, कारण त्याला ते खेळ समजतात. आणि हा जगत जे चाललं आहे ना ते असंच आहे. एक उपाधी एकटाच होता, त्याने बायको केली. बायको केल्याबरोबर ती लगेच ते म्हणले आता काय, म्हणले पोरं झाली, मुलं झाली की म्हणले पोरं मोठे झाले, आता काय, आता म्हणले त्यांची लग्न लावली, त्यांची लग्न झाल्यात म्हणले आता काय, आता नातवंड आली, म्हणले आता काय, आता परतवंड काय का आमच्या बाईचं तर परतवंडाचं खापर परतवंड झालं. ती पाहती का नाही, टुकू 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 पाहते. एवढा खेळ मांडला मोठा. ज्याला आयुष्य मोठं मिळाले त्यांना ते बराच मोठा खेळ पाहावा लागतो. ज्याला आयुष्य नाही तर त्याचे लवकर खेळ संपतात. तर असे चाललेले आहेत. तर हे सगळे उपाधी धारण, नाहीतर एकटाच होता ईश्वरसुद्धा. मग त्या ईश्वराने खेळ केला आणि ईश्वराने आपला खेळ केला. बरं, आपल्याला हे जर कळालं नाही म्हणून रडले तुम्ही. आणि तुम्ही जर रडत नसताल तर तुम्ही मग त्या लहान मुलांचा जसा व्यापार डब्यात टाकला, अगदी तसंच आहे हे. काही कोणी मरत नाही आणि काही कोणी, हे सगळे जन्मतात ना ते एकाचेच आहे. अवघी एकाची चवीन ते कैचे भिन्ना भिन्न, वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. वर्ण धर्म हा खेळ, वर्णसुद्धा खेळ आहे, धर्म खेळ आहे, याती गोती हे सगळं जे केलं आहे ना, सगळा खेळ मांडलेला आहे. आणि मग खेळाला सत्य नाही समजत, पण तुम्ही त्याला जर सत्य समजत असले तर रडा, नाहीतर हसा. त्या एकाचा अनेकत्वाला प्राप्त झालं म्हणतात. एकच पुरुष, पण तोच काय झाला, मग आता त्याचं नाव बदललं. पुत्र काय म्हणायला लागला, पिता म्हणजे वडील. नातवंड काय म्हणायला लागलं, आजोबा. हा आजोबा आहे का पुत्र आहे, ह्या पिता आहे? काहीच नाही नाव, कारण त्यांच्यात आणि ह्याच्यामध्ये तसा पाहिला तर काहीच विशेष फरक नाही. एवं कोशोपाधी विवक्षायाम ब्रह्म एव जीवताम याती. तसेच एवं कोशोपाधी, कोशामध्ये आल्यामुळे, म्हणजे अन्नादी कोशांकडे
दृष्टी देऊन विचार करू लागले की मग काय होतं, ब्रह्म एवं जीवताम याती, तेच हां, तर असता ब्रह्मच जीवत्वास प्राप्त झालेलं प्रतीतीला येतं. मग याच्यावरती बी ऑब्जेक्शन आहे, कारण ब्रह्म जीव होईलच कसं, तर जीव ब्रह्म नाही जीव झालं, ब्रह्म जसंच्या तसंच राहिलं, त्यांनी काहीच केलं नाही. आजसुद्धा जगतात ब्रह्मात विकार झाला नाही, पण जेवढे विकार होतात ते मायाकृत आहेत आणि मायेत होतात, आणि त्या मायेला सत्य मानणारा जीव हा विकारामध्ये ग्रस्त झाल्यासारखा दिसतो. नाही तर त्याची तरी कुठे काही नुकसान होते तसे. कोणी एखादा अज्ञानी असेल किंवा अगदीच मी नेहमी म्हणत असतो, वाईट कर्म करणारा माणसाचं ब्रह्मत्व कुठं नाश पावलं, त्याच्या जीवपणात बाधा निर्माण झालेली, पण त्याचं ब्रह्मत्व नाही नाश पावलं. आणि सज्जन जरी असला तरी त्याचंही ब्रह्मत्व दुर्जनासारखं तसंच आहे. ते फक्त त्यांच्या दोघांचे जे विकार आहेत ते वासनामय देहाशी संबंधित आहेत, आणि ते भोगतील, भोगत राहतील. जो कोणी याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करेल त्याने ब्रह्मदृष्टी तयार करावी. चला वाचा. कोशोपाधि विवक्षायां याति ब्रह्मेव जीवितां पिता 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 महच्चैक पुत्र पौत्रो यथा प्रति यथा एकः एव पुत्र पौत्रो प्रति पिता एक हा एव पदाचा अर्थ आहे च, आणि एक हा म्हणजे एकच, म्हणजे एक हा एव म्हणजे एकच, या दोन्ही पदांचा अर्थ एकच. यथा म्हणजे जसा, पुत्र पौत्र म्हणजे जसा. आता पुत्र पौत्र कोणाला झाले, एका पुरुषाची कल्पना करावी लागेल तुम्हाला. एका व्यक्तीच्या ठिकाणी हे पुत्र आहे, त्यामुळे मला मुलं आहेत, मला 5 मुलं आहेत असं तो म्हटला. मग 5 मुलं म्हणजे त्याला 5 मुलं आली कशी काय, तर मग त्याचं सांगितलं की याला म्हटलं की याने एक उपाधी कोणती तरी घेतलेली असली पाहिजे. मग नाहीतर मग नुसत्या पुरुषाला पुत्र होत नाहीत. मग याने एक माया म्हणजे स्त्री ही उपाधी घेतली. तशी त्या ईश्वराने सुद्धा माया ही श्री घेतली. तिचं पहिलं लेकरू या कारणे मे पिता मद ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगदंबरू, हे जगत हे माझं लेकरू आहे असं भगवद्गीतेत म्हणलं. मम योनिर मद ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं तासा भारत असं आहे ना ते. तर त्या श्लोकामध्ये म्हटलं 14वा अध्याय ना, मम योनिर्मद ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं, त्या मायेचा संबंधाने ईश्वर हा जगताचा पिता झाला, आणि तो म्हणतो मातासुद्धा मीच आहे, कारण जड माया काय करत नाही म्हणून माझ्याकडे सगळं आहे. हे म्हणून पिता मत्स्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पैत्रमंकार रुक्साम यजुरेव च. चला. जसा एकच पुरुष पुत्र व नातू यांचा पिता व आजा होतो, हां, एवं कोशो त्याच्यात काहीच फरक नाही पडला. तो आहे तसाच आहे, पण त्याला आजा म्हणतंय, त्याला बाप म्हणतायत, हां असे झाले ना. पण तोच आहे तसा. एवं कोशोपाधी विवक्षायां ब्रह्म एव जीवितां. कोशाची उपाधी लागल्याने काय झाला, प्राज्ञा झाला, काय झाला, तैजस झाला, काय झाला, विश्व झाला. देहाच्या उपाध्या लागल्या का नाही, कारण देहात गेला. कारण देहात आनंदमयी कोशात गेल्यावर त्याचं नाव काय केलं, प्राज्ञा. त्याला प्राज्ञा म्हटलं. जो सूक्ष्म देहाच्या 3 कोशात अडकला त्याला तैजस, कारण तिथं सूक्ष्म देह उपाधी आहे. स्वप्नाची उपाधी सूक्ष्म देह घेतलेला आहे तिथे, आणि तोच विश्वरूपाला प्राप्त झाला. स्थूल देह उपाधी धारण केली, तो एकचही नाव होतो, उपाध्या बदलल्या त्याने, आणि त्या सगळ्यांचा अंतर्भाग ज्याच्यात समाविष्ट झाला त्या जीवपणाला येऊन प्राप्त झाला. आपण कोण, जीव. मी कोण आहे, जीव आहे असं तो म्हणायला लागला. मी असा जीव. तुम्ही जीव नाही, तुम्ही ब्रह्मच आहात. पण मी ब्रह्म आहे हे मला या कोशातून बाहेर पडल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आपला मूळ विषय बी तोच चाललेला आहे, पंचकोशांचा. तुम्ही या कोशावरून वेगळे आहात.
मग कोण आहात? पुरुष आहात. कोण पुरुष आहात? ब्रह्माला पुरुष म्हणतात. हे लक्षात ठेवा बरं. पुरुष या पदाचा अर्थ ब्रह्म. आता तिथं आपण ईश्वराला केलंय काही ठिकाणी, म्हणून त्याला बोलताना थोडंसं असं, पुरीमध्ये जो शयन करतो तो पुरुष सुक्तामधला विषय आहे. आणि इथं मागं बी होऊन गेलाय भरपूर जाग्या. आत्मा जो या देहरूपी पुरीमध्ये राहतो, म्हणून आम्ही म्हटलं त्याला पुरुष. मुख्य चैतन्याला हेही म्हणू नये आणि तेही म्हणू नये. पण मग थोडाफार संबंध धरला त्यांनी, म्हणून उपाधीमध्ये आला की त्याचं नाव पुरुष केलं. आणि पुरुष म्हणूनच इथं म्हटलं की त्या पुरुषाला पुत्रपौत्रादी झाले. पुत्रपौत्रादी कसे झाले? मायेच्याद्वारे झाले. वाचा. तसेच अन्नादी कोशांकडे दृष्टी देऊन विचार करू लागले असता ब्रह्मजीवित्वास प्राप्त होते. अन्न आदी कोशाकडे लक्ष दिलं त्याला. अन्नमय कोश हा सगळ्यात वरती आला, सगळ्यात वर आला, बाहेरचा. वर या पदाचा अर्थ मी बाहेर असा, आणि सगळ्यात आतला आनंदमय कोश. म्हणून पार तो अन्नमय कोशावरच आला ना. सगळ्या लोकांचे व्यवहार काय चाललेले आहेत? चालविती व्यवहार सत्य म्हणू, ज्याच्यात पडली हे भुली, जगा परिचार चालविती व्यवहार. त्याच्यातही पेक्षा आणखीन तो देहभावावर आलेला आहे. म्हणून मी देह या भावावरती येऊन तो वागतो, म्हणून त्याला अन्नमय कोश असं म्हटलं. म्हणजे शरीर देहखंडानाम आत्मा, बरोबर. ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रवृत्ती प्रमा ढळोची नेणे, माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसे. देहखंडानाम आत्मा, अरे देहच आत्मा आहे. 4व्या भूमिकेवरती आला तो. चला. प्रकाश. अन्नमयादी कोशांशी ब्रह्माचे तादात्म्य झाली की तेच जीव होते. बरोबर, ते जीव झाले, कारण तादात्म्य झालं. तादात्म्य कल्पित तादात्म्य, वास्तवता नाही. कारण वास्तव ब्रह्म याच्यामध्ये येणारच नाही. त्यामुळे तादात्म्य संबंध धरला, आणि अशा प्रकारच्या तादात्म्य संबंधाने त्याला, जसं पहा मी तुम्हाला नेहमीपूर्वीसुद्धा दृष्टांत दिले. कोणते? नारळाचा दृष्टांत आहे. नारळ माहिती सगळ्यांना. मी त्याच्यातही हे करत असतो. नारळाचे 3 प्रकार: नासका नारळ, चांगला नारळ आणि गुडगुड्या नारळ. गुडगुड्या नारळ माहिती तुम्हाला? जेव्हा असं केल्या असे गुडगुड 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 वाचतो, म्हणून आपण त्याचं नाव गुडगुड्या केलं. असं तर असा वाचतो. याच्यातच त्यांनी एक सिद्ध केलं. काय? मी माझा कवटीशी काडीचाही संबंध नाही. ते गुडगुडे नारळ संत आहेत. गुडगुडे नारळ कोण आहेत? संत आहेत, जे चिकटलेले आहेत त्या कवटीला आणि त्याच्यामध्ये राहतात. फोडला ना त्याला, तर ते फोडल्या तर मस्त ते पांढरं शुभ्र दिसतंय. पण ते असं तुटलेलं असतं. मग त्याच्यात काय केलेलं? आता उलातनं चमचा, स्क्रूड्रायव्हर ते म्हणजे काढावं एवढं. त्याला काढा, पण ते निघाणार ना, तर ते खराडलं तरी निघत नाही. तर असे काही चिकट नारळ असतात, आणि ते त्याच्या असे चिकटून बसल्या. मग मरायच्या वेळेला त्यांची काय अवस्था होत असेल बरं? मरायच्या वेळेला गुडगुड्या नारळ भारी का चिकट नारळ भारी? गुडगुड. कारण त्यांनी त्या आधी सोडून दिलेलं आहे. कारण तो आपला अगोदरच असा राहिला की म्हणजे तो त्याच्यातून ज्या वेळेला कवटी म्हणजेच प्रपंच, मुलं बाळं बायको हे नातवांड परतवांड ही सगळी कवटीच्या आकारात आहे. त्यांनी याला धरलंय का यांनी त्याला धरलंय? म्हणजे यांनी या म्हणण्यामध्ये मी यांना धरलंय का त्यांनी मला धरलंय? एखादा चांगल्या घरातला माणूस मेल्यावर थोडंसं लोक म्हणतात आता ह्या प्रपंचाचं फारच अवघड झालं बरं का, कारण घरातला मुख्य आधार गेला असं म्हणतात. आणि नंतर जाऊन आपण पाहिलं तर लक्षात येतं की ते गेलं हेच बरं झालं. व्यवस्थित चाललं यांचं पाठीमागं, काहीच संबंध नाही हो ह्यांचा, किती बी व्यवस्थित चाललेलं. मग ह्याने धरलेला असतो, मी गेल्यावर कसं काय होईल, मी गेल्यावर कसं काय होईल. तू खुशाल जा ना, काय अडचण आहे. पण याने धरले. तसाच देहाचा ताबा पहिला, या पंचकोशांचा पहिला ताबा तुम्ही आणि मी धारण केलेला आहे. आणि मग त्याच्यामुळे यालाही सोडाना, देहाला सोडाना. नाही सोडल्यावरती तुमचं ब्रह्मत्व काय कामाचं.
तुम्ही मस्त ब्रह्म आहात, पण तुमचा देहाचा भाव जायना. म्हणून तो देहभाव त्याच्या या पंचकोशावरून विवक्षित परमात्मा आहे. याच्यासाठी हा विषय आलेला आहे. काय म्हणतायत ऐका. नारळाचा दृष्टांत दिला, लक्षात आला ना. नासका नारळ नाही सांगितला मी, दोनच नारळ केले आपण. नासका म्हणजे काय, पार तळाला गेलेले हो. काय खातात, गलिच्छ खातात, मांसाहार करतात, मद्यपान करतात, परस्त्री, हे गलिच्छ नारळ आहेत. त्याच्यामध्ये खाली गेलेले. तर त्याचे नाव हे नासके नारळ झाले. आपण काय करतो हेच कळाना. महापाप करतात, तर हे गलिच्छ आहेत. त्या कमीत कमी काय इतकं तर करावं, किंवा बुद्धी तरी चांगली ठेवावी, कर्म तर चांगलं करावं, आचरण चांगलं करावं. वारकऱ्यांनी पहिल्यांदा हेच शिकावं, आचरण चांगलं करायला शिकावं, आणि नंतर पुढचं काय पाहू आपण, ब्रह्मज्ञान ते काय असेल ते. पण ते आधी आचरणामध्ये भ्रष्टता जर असेल तर पुढचं काहीच होणार नाही. म्हणून शुद्ध आचरणापासून सुरुवात व्हायची. त्याचं नाव नाही. मग आम्ही त्याला तुम्हाला कमीत कमी चिकटून कराय ना प्रपंचाला, एक दिवस सोडतात. पण नासलेले नारळांचा काय उपयोग आहे. कमीत कमी त्यांना हळूहळू पाणी कसं मुरवायचं हे आम्ही शिकू. कारण ते सत्संगतीत राहिले तर तुमचा ममत्वरूपी पाणी जिरून जाईल आणि तुम्ही सुट्टे व्हाल. तुम्हाला सुट्ट व्हायचं असेल तर सत्संगतीशिवाय पर्याय नाही. म्हणजे सत्संगती एक असा काय प्रकार आहे की तो दररोज सुकवतो. त्या माणसांना दररोज सुकवतो. इथे आलेली माणसं दररोज सुकतात, चेहरे नाही सांगत. त्याचं ममत्व कमी कमी होत चालतं. का हो, दररोज महाराज तेच सांगतात प्रपंच मिथ्या आहे, प्रपंच मिथ्या आहे. हां, एक दिवस तुम्ही म्हणताल प्रपंच मिथ्या आहे, आणि एक दिवस तुम्ही म्हणताल मी परमात्मा आहे, आणि दुसरं काहीच नाही. आणि मी परमात्मा आहे या बोधावर जाग्याला जीवनमुक्त होताल. आणि जीवनमुक्त झाल्यावर तुम्हाला आम्ही सांगितलं का हो प्रपंच आहे का नाही, ते म्हणतील प्रपंच एकच झाला होता. हे खोटं आहे म्हटले सगळं. म्हणजे याच्यात प्रेम आटलं ना, मायाकृत प्रेम आटलं की जीव मुक्त होतो, आणि प्रेम वाढलं तर बद्ध होतो. या प्रपंचाला धारण कोणी केले, मायेच्याच प्रेमाने धारण केले, बाकी काय. चला. अन्नमयादी कोशांशी ब्रह्माची तादात्म्य झाली की तो जीव होतो. तो जीव होतो. म्हणजे याचा मग तुम्ही जीव आहात का ब्रह्म आहात. खुर्ची बसणारे जीव आहात का ब्रह्म आहात, लय वाकडे तिकडे व्हायला लागले. तर खाऊन पिऊन ब्रह्म आहात. म्हणजे शरीर तादात्म्य भाव जो आहे ना, नुसता मी ब्रह्म आहे बनून काय फरक पडणार आहे. तेव्हा त्याला ॲक्शन होत नाही त्याच्यात आत. आणि मग काय तर त्या ब्रह्म हे ज्ञान पचावं लागतं. काय झालं, ते पचनी पडलं, आणि मग ते अनुभवात आलं की काम होतं. नाहीतर मग आहे ब्रह्म आहे पण ब्रह्म होऊन मग त्याला त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. दररोज हे जे आहे ना, याच्यामुळे हे ज्ञान पक्व अवस्थेला जायचं. त्याला पहिलं काहीच कळत नव्हतं, आता थोडंफार कळायला लागलं. उद्या आणखीन चांगलं कळेल, परवा अजून कळेल. पण याच्यासाठी काय करावं लागेल. चिंतने तद्रूपता, दररोज चिंतन करावं लागतं. चला. म्हणजे याचा अर्थ असा की जसा एकच पुरुष पुत्राच्या दृष्टीने पिता व नातवाच्या दृष्टीने आजा होतो, तसेच हे ब्रह्म माया उपाधीमुळे ईश्वर व कोश रूप उपाधीमुळे जीव होते. बस, कोशाचा तुम्हाला आता विषय आतापर्यंत चांगला झालेला आहे. पुढे. अथवा व्यवहारात जसा एकच मनुष्य न्यायासनावर आरूढ असतो, बरोबर, न्यायाधीश, त्याचंच नाव काय होतं. मग न्यायाधीश माणूस आहे का दुसरा कोण आहे. तसं ब्रह्मच आहे. जगातला ते जेवढे व्हरायटी दिसते ना, कावळा नसून ब्रह्मच आहे, डुक्कर नसून ब्रह्मच आहे, गाढव नसून. पण माणसं गाढवांना तुम्ही ब्रह्म केलं तर माणसं. पण आम्हाला का भेद दिसतो, तर तुम्हाला ब्रह्मदृष्टी नाही म्हणून. आणि ब्रह्मदृष्टी आल्यानंतर म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान पक्क्या अवस्थेचं, म्हणजे आधी काय म्हटलं त्याला, परिपक्व अवस्था, अपरोक्ष ज्ञानाची दृढ अपरोक्ष अवस्थेमध्ये जन नोहे अवघा जनार्दनाशी प्रतीती येते.
आध्यस्तच अधिष्ठान प्रतीतीला येतं. याला मुमुक्षीची नजरेतून नाही पाहायचं, तर याला ब्रह्मवादेची नजर लागते. त्याच्यातून ते लक्षात येतं. चला. व्यवहारात जसा एकच मनुष्य न्यायासनावर आरूढ असतो तेव्हा न्यायाधीश व स्वतःच्या संपत्ती करता अन्य लगेच वादी झाला. आमचं भांडण चाललंय म्हटले, संपत्तीवरून भावाभावाचं भांडण चाललंय म्हणजे तुम्ही मग न्यायाधीश नाही, मग तुम्ही कोण? वादी प्रतिवादी. आता त्या वादी प्रतिवादी झाला तर तो झाला वादी प्रतिवादी, पण त्याच्यातलाच तो एक जण होता. तो कोण होता? न्यायाधीश होता. तो ज्या वेळेला त्या खुर्चीवर जाऊन बसला त्यावेळेला वादी का प्रतिवादी? तो न्यायाधीश आहे. आणि तो तर त्यावेळेसची भूमिका त्याची न्यायाधीशाची आहे. या जगतामध्ये अशाच भूमिका आहेत. कोणाकडे कोणती कामं दिलेली असतात, वेगवेगळ्या कामं या जगतात विखुरलेली आहेत. सगळ्याला एकच काम देऊन जमल का? सगळेच न्यायाधीश करायचे का? नाही. कोणाला तरी वादी, कोणीतरी प्रतिवादी, कोणी ऐकणारा, असे भिन्न भिन्न प्रकार आहेत त्याच्यात. तसा या जगताचाही कारभार असाच चाललेला आहे. हे जे सगळे जे आहेत ना, हे आहेत परमात्माच, पण भिन्न भिन्न उपाधीने युक्त आहेत. चला. तसाच हा प्रकार आहे. आता त्याच्यातही या उपाध्या कर्मावर आधारित निर्माण केलेले आहेत. म्हणजे देवाने कोणाला कोणतं पद द्यायचं. नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान बनवलं, तुम्हाला का नाही बनवलं? त्यांना त्यांचं कर्म तिथं फलीभूत झालं. मग कर्म तुम्ही बी करा तसं, तुम्ही उद्या पंतप्रधान व्हा. ज्याला करायचं असेल, ज्याला समजा पंतप्रधानाची खुर्ची लागत असेल, महाराज काय करू त्याच्यासाठी? पुण्यकर्म करा, सकाम पुण्य करा, म्हणजे जे भोगायला येतं. कारण त्यांचे बी खुर्चीचे पाय उतार कधीतरी होतो, हे लक्षात ठेवायचं. ज्या व्यक्तींनी भोगाची इच्छा करतात त्यांनी समजून घ्यायचं तुम्हाला या भोगापासून हकलपट्टी केली जाणार आहे. देहच गेला, सगळाच विषय संपला. किंवा तशीही पाय उतार होतात माणसं. काही माणसं श्रीमंत असतात आणि नंतर त्यांनी म्हणजे श्रीमंती निघून गेली, आता दरिद्री झाली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या नजरेसमोर बी घडतात. काही गरीब होते ते श्रीमंत झाले. तर हे कर्मसंगती त्याच्यामध्ये. त्याच्यात देव काही करत नाही, कोणालाच काही करत नाही. म्हणजे कारण तो फक्त तुमचं कर्म पाहतो आणि फलं देतो. सारांश, जीवभाव ईश्वर भाव या दोघांनाही कारण होणारी माया व तिचे कार्य बरोबर. हे जग ही सर्व मर्यादित असल्यामुळे जग ही सर्व मर्यादित असल्यामुळे व परस्पर सापेक्ष असल्यामुळे आहेत का नाही? परस्पर सापेक्ष. आपली कर्मसुद्धा आपल्या घरात आपलेच हे 5-6 माणसं का आली? त्यांचं कर्म तसं सापेक्षित आहे, म्हणून तीच लोक त्याच घरात येतात. ती लोक दुसऱ्या घरात का जात नाहीत? त्यांचं कर्म तसं नाही आहे. तुम्हाला असलेली जमीन तुमचीच का, माझी का नाही? माझं कर्म त्या जमिनीशी संबंधित नाही. अशी इतकी विशेषता आहे. मग त्या ज्या व्यक्तीचं ज्या प्रत्येक माणसं त्याच घरात का राहतात? त्यांचं कर्म कारण असतं. तसंच घर का असतं? तिथंही कर्मच काम करतं. त्याला तसे भोग प्राप्त होऊन जातात. इथं मला देवी ते उदाहरण सांगत असतो. भाजीची पेंडी आणली तर भाजीच्या पेंडी भाजी काटली तुम्ही केली, ती का भाजी सगळ्यांच्या मुखात वेगवेगळी गेली का नाही? कोणत्या पानाचा कोणता अंश कोणाच्या मुखात गेला? ज्याच्या. आणि ते म्हणले मला तर भाजी फार आवडते आणि त्यांनीच भाजी आणली होती. आणि त्या दिवशी त्या भाजी त्यांनीच आणली, पण ते म्हणले मला भाजी खावी अशी फार इच्छा आहे, पण ॲसिडिटी झाली आहे, मला काय पचत नाही. मग म्हणले नका खाऊ, कारण तुम्ही ॲसिडिटीत जर भाजी खाल्ली तर काय होईल? मग त्याने त्याला ती काढले बा फार, मग माझ्यासाठीच आणली होती बरं का. किती बी माझ्यासाठी आणली, पण तुमच्या प्रारब्धात नाही. मग ते म्हणले शेजारच्यांना नेऊन दिली, त्यांनीसुद्धा खाल्ली, कारण त्यांच्या प्रारब्धात होती. अशी सगळी कर्मसंगती लागलेली पहा. आणि हे ज्याला चांगलं कळालं की तुम्ही याच्यातून दुःखी होणार नाही. ज्या जगातून दुःखी का झाला? अज्ञानाने. आणि ज्ञानाने मुक्त झाला. त्याला कळालं हे काही नाही, काय सगळा खेळ आहे नुसता. हा सारा काय खेळ मांडलेला एक खेळ. हा खेळ खरा नाही. मग तुम्ही खरे परमात्माच आहात. चला. आणि एकच ब्रह्म सत्य वस्तू आहे. एकच ब्रह्म सत्य वस्तू आहे. म्हणजे तुम्ही परमात्माच आहात. तुम्ही जीव नाही, तुम्ही पंचकोशात आलेले नाही. निर्माण केलेलं जगत ईश्वराने त्याच्या खेळासाठी निर्माण केलं.
आणि त्याचे पात्र तुम्ही बनले. कसे झाले याला काही संगती नसते, नेहमी लक्षात ठेवा. जीव कसा झाला सांगा बरं. आता जीव कसा झाला नाही सांगतायत. हां, म्हणजे त्याला जीव कसा झाला हे नाही सांगत. ईश्वराचा आहे, ईश्वर तरी का झाला हेही नाही सांगतायत. म्हणून नाही, जीवाच्या सापेक्षित ईश्वर धरावा लागतो. आणि मग कसा, तर त्याचं ते वर्णन तशा पद्धतीने येतं. आणि ब्राह्मी स्थितीमधून जगत कोणतंही झालंच नाही, त्याच्यामुळे त्याला काही तशी संगती नसते. पण मग ज्या वेळेला आध्यस्थाकडून व्यवहार मात्र होतात, आणि जोपर्यंत आध्यस्थ संबंधी असतो तोपर्यंत वाच्यता असते. आध्यस्थाचा संबंध तुटल्यावर वाच्यताही नाश पावते, कारण ब्राह्मी स्थितीमध्ये कुठलीच वाच्यता नाही. पण वस्तुतः ब्रह्माला जीवत्वही नाही, हेच आहे. ईश्वरत्वही नाही, बरोबर आहे. ब्रह्माला जीवत्वही नाही आणि ईश्वरत्वही नाही, असे दृष्टांतपूर्वक सांगा. आता दृष्टांतपूर्वक सुंदर सांगतील पुढच्या वेळेला. पुंडलिक वरदा हरिष्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.